यावर्षीचा सप्टेंबर महिना हा खरंच खूप खास आहे। पितृपक्षापासून पुढे शारदीय नवरात्र संपेपर्यंत हा महिना आहे। याच महिन्यामध्ये 2 ग्रहण देखील आलेली आहे। चंद्रग्रहण जे 7 सप्टेंबरला होऊन गेलं आणि आता लगेचच येणारं सूर्यग्रहण। अगदी याच ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे। यावर्षीचं हे शेवटचं ग्रहण आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा, या ग्रहणानंतर कुठलंही ग्रहण यावर्षी 2025 मध्ये नाहीये। म्हणून कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अगदी डिसेंबर पर्यंत कुठलंही ग्रहण नाहीये। त्यामुळे ही चिंता सोडून द्या की आता पुढचं ग्रहण कुठलं आहे। आता ज्या माहितीची तुम्ही उत्सुकतेने वाट बघत आहात ती माहिती बघूया। या ग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत हे बघूया। हे ग्रहण 21 सप्टेंबरला म्हणजे रविवारी रात्री 10:59 साधारण 11 वाजता सुरू होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर 22 तारीख लागते। म्हणून 22 तारखेला पहाटे 3:23 हे ग्रहण संपणार आहे। म्हणजे याचा एकूण कालावधी जो आहे हा 4 तासांपेक्षा जास्त आहे। आता अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का? हे ग्रहण भारतातून दिसणार नाही। या वेळेला भारतामध्ये रात्र आहे, रात्री सूर्य दिसत नाही, म्हणून हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये। आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे जी ग्रहणं भारतामधून दिसत नाहीत त्या ग्रहणाला आध्यात्मिक दृष्ट्या कुठलीही धार्मिक मान्यता नाही, त्यामुळे हे ग्रहण पाळण्यास देखील मान्य नाही।